So as God is teaching us how to walk with Him, आणि जसं देव आपणाला शिकवत आहे की आम्ही त्याच्याबरोबर कसं चालावं, it is His desire that we walk with Him आणि in ही holiness. ही त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या बरोबर चालावं In holiness. पावित्र्यामध्ये, Because He is a holy God. कारण तो पवित्र देव आहे. Holy God, unholy life can they have fellowship? आणि मग पवित्र देव आणि अपवित्र जीवन काय त्यांची सहभागिता होऊ शकते. Scripture says, can we have fellowship with God when we are living in sinful life? आणि मग वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस आम्ही एक पापामध्ये जीवन जगत असतो, काय आमची सहभागिता देवाबरोबर होऊ शकते का? Can darkness and light stay together? का अंधार आणि उजेड एकत्र राहू शकतात का? No. नाही. Same like, because He is a holy God, He expects from us that we walk in holiness. आणि मग तशाच प्रकारे जसा तो पवित्र देव आहे, तो आमच्याकडून तीच अपेक्षा करतो की आम्ही हे पावित्र्यामध्ये जीवन जगावं. That's why Paul is writing in Galatians chapter 5 verse 9, as we read before, studied before, that he says, walk worthy of His calling. आणि म्हणून गलतीकसास पत्र याच्या 5वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आपण जसं आधी अभ्यासलेलं आहे, ते वचन सांगतं की परमेश्वराचं वचन सांगतं की आम्ही पवित्रतेमध्ये चालावं. Walk worthy of His calling. As He has called us in holiness, we need to walk in holiness. आणि जसं त्यानं आपल्याला त्या पावित्र्यामध्ये पाचारण केलेलं आहे, तर त्या पाचारणास योग्य असं आम्ही चाललं पाहिजे. Why is He saying that? आणि का तो असं म्हणतो? The reason is the danger, listen carefully, the danger of false teaching. आणि मग त्याचं कारण असं आहे की जे चुकीचे शिकवण देणारे लोक आहेत, त्याच्यामुळे आपण बहकले जाऊ शकतो. Dear people of God, माझ्या प्रियाने, today around the world, there are so many people are misleading, misguiding people. आणि आज संपूर्ण जगामध्ये पुष्कळसे लोक आहेत जे लोकांना बहकवत आहेत, चुकीच्या शिकवणीमध्ये चालवत आहेत. That's why Paul is saying, walk worthy of His calling. आणि म्हणूनच पाऊल म्हणतो की त्याच्या पाचारणास योग्य असं चाला. Paul Dinakaran had come in early 90s. Miraj. आणि पूर्वी 1900च्या काळामध्ये पौल दिनाकरण मिरजेमध्ये आले. His meeting was on the Mission Hospital ground. आणि मिशन हॉस्पिटलच्या त्या ग्राउंड वरती त्यांची मीटिंग झाली होती. And I had bought one cassette. आणि मग त्यावेळेस मला एक कॅसेट मिळालेली होती. Paul Dinakaran's message, Call of God. आणि पौल दिनाकरांचा मेसेज होता त्याच्यामध्ये, आणि देवाचं पाचारण असं त्याचं नाव होतं त्या संदेशाचं. Audio cassette, tape cassette is there. आणि पूर्वी जसं तुम्हाला माहिती होतं की टेप रेकॉर्डचं कॅसेट होतं, अजूनही ते माझ्या जवळ आहे. After that, I received, after several years, I received a team came from Singapore. They gave me a cassette, message cassette, and they blessed me with that cassette. आणि मग त्यानंतर काही दिवसानंतर, काही वर्षानंतर सिंगापूरची एक टीम आली होती, त्यांनी एक मला कॅसेट दिलं. And the title of that message was, Do not be drifted away from the call of God. आणि मग त्या संदेशाचं जे नाव होतं, तर टायटल होतं ते असं होतं की देवाच्या पाचारणापासून बहकून जाऊ नका. That is very important. आणि हे खूप महत्वाचं आहे. Why people are going astray today from the faith? आणि मग का आज लोक विश्वासापासून मागात फिरत आहेत? Because of the false teaching. आणि कारण त्या चुकीच्या शिकवणीमुळे. So 2 Corinthians chapter 3 verse 17 says, आणि म्हणून दुसरं करिंथकराचं पत्र 3रा अध्याय याचा 17वं वचन सांगतं. 2 Corinthians chapter 3 verse 17. दुसरे करिंथ याचा 3रा अध्याय आणि 17 वचन. Now the Lord is the Spirit. Where the Spirit of the Lord is, there is freedom. 2 Corinthians chapter 3 verse 17. दुसरे करिंथ याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन. Now the Lord is the Spirit. Where the Spirit of the Lord is, there is freedom.
प्रभू तर आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपण आहे. Where the Spirit of the Lord is, there is freedom. आणि जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं मोकळेपण आहे. And God's Spirit gives us many kinds of freedom in our life. आणि देवाचा आत्मा जो आहे पुष्कळशा आमच्या जीवनाच्या भागामध्ये आम्हाला स्वातंत्र्य देतो, आम्हाला मोकळेपणा देतो. Freedom from law, आणि स्वातंत्र्य कायद्यापासून, freedom from fear, भयापासून, freedom from sin, पापापासून, freedom from comparison, आणि मग तुलनात्मक जे गोष्टी आहेत त्यापासून, freedom from condemnation. आणि आरोपांपासून. Now we have become the temple of the living God. आणि म्हणून आता आपण जिवंत देवाचं मंदिर बनलेलं आहोत. So 2 Corinthians chapter 3 verse 17 has got another translation. It says like this, BBE translation, where the Spirit of the Lord is, there the heart is free. आणि मग दुसरं जे भाषांतर आहे, ज्या भाषांतरामध्ये ह्याच वचनाचं भाषण, जिथं देवाचा आत्मा आहे तिथं जे हृदय आहे ते स्वतंत्र आहे, मोकळं आहे. ते त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी भरलेल्या नाहीये. Listen, लक्षपूर्वक ऐका. where the Spirit of the Lord is, जिथं देवाचा आत्मा आहे there the heart is free. तिथं जे हृदय आहे ते रिक्त आहे, मोकळं. So 14th Feb is coming. 14 फेब्रुवारी येत आहे Valentine Day. आणि जगभरामध्ये तो व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. Where the Spirit of the Lord is, there the heart is free. आणि जिथं देवाचा आत्मा आहे तिथं हृदय रिक्त आहे, मोकळा. So what is happening on that day? आणि मग त्या दिवशी काय घडतं? In the name of the Valentine Day, आणि त्या व्हॅलेंटाईनच्या नावाखाली people are flirting. आणि लोक एकमेकांची फसवणूक करतात. Because the heart is free, कारण अंतःकरण मोकळं आहे. do not flirt. उधळू नका. People are playing with the life. आणि लोक जीवनाबरोबर खेळ खेळतात. Oh, my heart is broken. But dialogue is what? My heart is broken. I remember that, heart picture in that crack. Earthquake, that crack, I see that. आणि माझे हृदय तुटलेलं आहे. मला आठवतं ते अजूनही लोक ते दाखवतात की हृदयाचं चित्र आहे आणि त्याच्यामध्ये सगळे क्रॅक गेलेले आहेत किंवा बाण घुसलेला आहे. Why? Because there is an earthquake. कारण तिथं भूकंप आलेला आहे. Taking that freedom and flirting around. आणि मग ती मोकळेपणा घ्यायचा आणि एकमेकांच्या बरोबर खेळ खेळायचे. We both observed the last week. I don't have to tell that, but I'm telling you, we are observing what people are taking the meaning of that. Heart is free. So they are flirting around. आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही दोघांनी त्या गोष्टी पाहिल्या. आम्ही ते शेअर करू शकत नाही, पण ज्या गोष्टी आम्ही अनुभवत आहोत आपल्या आजूबाजूला, की काय लोक त्याच्या नावाखाली, प्रेमाच्या नावाखाली काय गुण उधळत आहेत. हा शब्द मला वाटतं योग्य राहील. Romans chapter 6 verse 1. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 1 वचन. Why we are not supposed to flirt? आणि का आम्ही एकमेकांची फसवणूक करायची नाहीये. उधळपट्टी हृदय मोकळा आहे, फ्री आहे, पण उधळपट्टी करू नका. लगाम बांधून ठेवायचा हार्ट. That's Romans 6 verse 1. It says like this. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 1 वचन सांगतं. In translation, that to sin aligned to God. What shall we say then? Shall we continue in sin that grace may abound? तर मग आपण काय म्हणावे? कृपा विपुल व्हावी म्हणून आपण पाप करतच राहावे काय? This translation which I have taken, it says dead to sin but alive to God.
आणि जे भाषांतर मी घेतलेलं आहे ते म्हणतं की पापासाठी मरण मेले जा आणि देवासाठी जीवन पाहा. पापासाठी मेलेलं पण प्रभूच्या जीवनासाठी, प्रभूसाठी मी जिवंत आहे. Dead to sin, alive to God. What a wonderful translation. आणि किती सुंदर असं भाषांतर आहे हे. We need to understand our call of God in our life. आणि मग आमच्या जीवनामध्ये जे देवाचं पाचारण आहे ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. We are called means we are now dead to sin. We are in the world, but we are not of this world. आणि मग आपल्याला पाचारण झालेलं आहे याचा अर्थ की आम्ही पापास मेलेले आहोत. आम्ही जगामध्ये राहतो पण आम्ही जगाचे नाही. Once we put our hand to the plow, we are not supposed to look back. The scripture says, look 9. आणि मग जसा एकदा जर आम्ही नांगराला हात घातला तर वचन आम्हाला सांगतो की जो नांगराला हात घालतो आणि माघार फिरतो तो माझ्यासाठी योग्य नाही. So what shall we say then? आणि म्हणून आम्ही काय म्हणावं? Shall we continue in sin that grace may abound? आणि आमच्यावर कृपा आहे म्हणून काय आम्ही पापातच राहावं का? 1 Corinthians chapter 10 verse 12 says, आणि पहिले त्याचा 10वा अध्याय 12वा वचन म्हणतं, therefore let him who thinks he stand take heed lest he fall. 1 Corinthians chapter 10 verse 12. पहिले त्याचा 10वा अध्याय आणि 12व वचन. 1 Corinthians chapter 10 verse 12. Therefore let him who thinks he stands take heed lest he fall. म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहोत त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. Isn't it this scripture clear unto us? हे वचन आमच्यासाठी खूप स्पष्ट असं नाहीये का? Therefore let him who thinks he stands. आणि म्हणून ज्याला असं वाटते की मी उभा आहे तर आपण पडू नये म्हणून सांभाळावं. Take heed lest he fall. We think, oh, I'm standing, no problem. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे मी उभा आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही समस्या नाही, मी आहे. I मी पण आहे. खूप हुशार आहे. am too smart. When we think that, we need to take care. Lest we fall. ज्यावेळेस आमच्यामध्ये तो गर्व येतो की मीच अति हुशार आहे, माझ्यासारखा कोणी नाही, त्यावेळेस आम्ही फार काळजी घेतली पाहिजे. कारण हेच वेळ असते ज्यावेळेस आम्ही पडू शकतो. This is not my thought. हे माझे विचार, This is the scripture. हे वचन आहे. 1 Corinthians 10:12. आणि पहिले याचा 10वा अध्याय आणि 12वा वचन. So Galatians chapter 5 verses 7 to 9, if you read there, आणि पत्र याचा 5वा अध्याय 7 ते 9 वचन जर आम्ही वाचलं. Galatians chapter 5 पत्र याचा 5वा अध्याय verses 7 to 9. 7 ते 9 वचन. So when Paul wrote this letter to the Galatians, आणि म्हणून ज्यावेळेस पौलाने हे गलतीकरासच्या मंडळीला हे पत्र लिहिलं, he writes very clearly. आणि तो खूप स्पष्टपणे सांगतो. So why this scripture? Why the Bible is given to us? आणि मग का ही वचन, का पवित्र शास्त्र आमच्यासाठी देण्यात आलेलं आहे? So their faults, their weaknesses, their whatever the problems were there, it is recorded in the book. Needed things are recorded in the book, in the Bible. आणि मग त्यांची जी समस्या होत्या, त्यांची जी पाप होती किंवा जे काही होतं ते सगळं पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. So that we may read and we may understand. आणि जेणेकरून आम्ही ते वाचावं आणि आम्ही समजून घ्यावं. And the Spirit of the Lord is there to help us to understand it. आणि मग पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करायस तत्पर आहे हे सगळं समजून घेण्यासाठी. Because God has given us the Holy Spirit so that He will lead us into truth. आणि कारण देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे जो आम्हाला सत्यामध्ये चालवतो. And He will guide us. आणि तो आम्हाला मार्गदर्शन करतो. Galatians 5:7 to 9. पत्र याचा 5वा अध्याय
7 ते 9 वचन. Love fulfills the law. You ran well. Who hindered you from obeying the truth? The question mark is there. तुम्ही चांगले धावत होता, तुम्ही खरेपण मानू नये म्हणून तुम्हास कोणी अडवले. The question mark is there. आणि प्रश्नचिन्ह आहे. Oh, you ran well. आणि तुम्ही चांगलं धावत होता, Oh, you ran well. चांगलं धावत होता, Oh, you did good. चांगल्या गोष्टी करत होता, Oh, you're doing good in the ministry. आणि सेवेमध्ये चांगल्या गोष्टी करत होता, You're doing good in the worship. आणि आराधनामध्ये चांगलं करत होता. You're good in the ministry activities. आणि मग प्रत्येक सेवेच्या कामामध्ये, चर्चच्या मंडळीच्या कामामध्ये तुम्ही तत्पर होता. You're doing good in the prayer line. आणि प्रार्थनेमध्ये तुम्ही तत्पर होता. Oh, you're good in encouraging one another. आणि एकमेकांना उत्तेजन करण्यामध्ये तुम्ही तत्पर होता. You ran well. तुम्ही चांगले धावत. Oh, you ran well. Who hindered you from obeying the truth? आणि तुम्ही खरेपण मानू नये म्हणून तुम्हाला कोणी अडवले. BB translation says, who was the cause of your not giving ear to what is true? आणि मग बीबीएडचे ट्रान्सलेशन आहे त्याच्यामध्ये असं भाषांतर करण्यात आलेलं आहे की कोणतं कारण आहे जे तुम्हाला जे सत्य आहे. Who was the cause? It's always Satan uses somebody to mislead us from the truth. आणि मग कोण आहे, कोण कारण आहे की ज्याच्यामुळे तुम्ही सत्याकडे कान देत नाही. कारण नेहमीच सैतान जो आहे तो आम्हाला त्या सत्यापासून लाभ घेत असतो. आम्ही सत्य ऐकू नये, सत्यावरती चालू नये म्हणून तो आम्हाला लाभ घेऊन जातो. That's why the fellowship, with whom do we fellowship? It is very important. आणि म्हणून आम्ही कोणाबरोबर सहभागिता करतो हे खूप महत्वाचं आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, even a small amount of wrong teaching आणि मग छोटस खोटं शिक्षण जे आहे or compromise किंवा तडजोड आहे can curb the entire church. आणि मग ती संपूर्ण मंडळीला भ्रष्ट करू शकते. So many things are coming up nowadays. आणि आजकाल तर खूपशा गोष्टी येतात. Many people are coming up with a different own created rituals, compromising Christian life. आणि पुष्कळशे लोक ते वेगळं असं काहीतरी स्वतःच तत्वज्ञान घेऊन आणि जे तडजोडीचं तत्वज्ञान ख्रिस्ती जीवन घेऊन येतात. Galatians 5 and read that. आणि गलतीकरस पत्र याचा 5वा अध्याय 9व वचन बघूयात. What's up? Galatians chapter 5 verse 9. थोडेसे खमीर सगळा तडक्याचा गोळा फुगवून टाकते. थोडे खमी सगळ्या गोळ्याला फुगवते. Have you been, okay, no need some time, because since we have no mobile, what you watch, that depends on. आणि mग आजकाल सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे. आम्ही काय बघतो ते त्याच्यावरती अवलंबून राहतो. Yesterday, day before yesterday, Sahil was showing to us the carrot, how it is clean. आणि परवा दिवशी साईल आम्हाला गाजर कसं स्वच्छ करायचं ते मशीन मध्ये घातलं जातं आणि कसं स्वच्छ केलं जातं ते दाखवत होता. I never seen that, we have never seen that. आणि आम्ही कधी ते पाहिलं नव्हतं. It's a simple technique, but sometimes it's good to see and know. आणि मग एक छोटस टेक्निक आहे पण कधी कधी बघणं आणि समजून घेणं चांगलं असतं. Of course, nobody goes to the bakery shop inside the oven and what how they put the lamp, everything. We don't see that. आणि मग कोणी बेकरीच्या आतमध्ये भट्टीमध्ये कोणी जात नाही आणि कसं ते पीठ मळतात आणि खमीर फुगवतात ते तर आपण बघत नाही. But nowadays, when saying mobile, you can see everything. पण आजकाल मोबाईल मध्ये तुम्ही सगळंच बघू शकता. Because I love cooking. Of course, I don't cook now. That is a different. But what I like, I send to her. आणि मग कारण मी बघतो मला कुकिंग आवडतं, करत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण जे मला आवडतं ते मी माझ्या पत्नीला पाठवतो. They got, what to say, that blocks are there. आणि त्यांच्याकडे साचे आहेत. And in that blocks, they put little love.
Not too big. How big the breads are? Big breads are like this size. At least when you आणि is this size. आणि मग त्या साच्यामध्ये थोडस पीठ ते घालतात जे मळलेला गोळा असतो. आपला ब्रेड जो आहे चांगला मोठा असतो Small now. आणि छोटासा गोळा. When they put in the baking, आणि मग ज्यावेळेस ते बेक करायला ठेवतात how the lump will be? आणि मग ते पीठ कसं असतं It is nice, soft, right? आणि छान अगदी सॉफ्ट मऊ असं असतं. Can you eat that? ते खाऊ शकतो का पिठाचा गोळा आम्ही? Children play, that is different. लहान लेकरं खेळतात ते गोष्ट वेगळी. We don't eat the lump. आणि आम्ही ते पिठाचा गोळा नाही खात We eat the bread. आणि आम्ही तो ब्रेड खातो. But small lump makes a big bread. आणि पण तो छोटा गोळा मोठा ब्रेड तयार होतो. We don't want to give any headache to our head, so we don't think on that. आणि मग आपल्याला डोक्याला त्रास द्यायचा नसतो म्हणून आम्ही कधी त्याच्यावर विचारच नाही करत. Bakery mysteries are there. आणि बेकरीमध्ये जे काम करणारे आहेत ते मिस्त्री असतात, They know कारीगर असतात little lump, आणि त्यांना माहितीये छोटासा गोळा चांगला फुगणारा a little leaven or yeast leavens the whole lump. आणि छोटस खमीर पूर्ण गोळा फुगवत. All ladies, सगळ्या ज्या स्त्रिया आहेत you like idlis, dosas, everywhere. Everybody love to eat. ज्या इडली डोसा सगळ्यांना आवडतं. What do? Night you prepare everything. That rice you mix, with dal you mix, and what do? What do you add into that? नाही घालत, सोडा घालतात ना? सोडा. Some people do. सगळेच नाही घालत. सगळेच नाही घालत. सगळे पण घालतात. What I am trying to say, to become that puffed, people add yeast into that. आणि इडली आणि डोशाचं पीठ आपण आंबवायला ठेवतो त्यासाठी की ते आंबून फुगलं जावं आणि काही लोक ते चांगलं लवकर आंबावं म्हणून सोडा घातला असतो. लवकर फुगावं म्हणून. लईच लवकर फुगतात काय लोक. A small agent आणि मग थोडीशी जी गोष्ट आहे works. Can you see anything in that? Can you see when they put yeast in the bakery or anything? Do we know? Do we see there anything? Anything process? No? आणि मग ज्या गोष्टी त्याच्यामध्ये ते घातल्या इस्ट घातलं जातं खमीर घातलं जातं आणि फुगवलं जातं पण ज्यावेळेस आम्ही ब्रेड आणतो त्या आम्हाला ते खमीर दिसतं का वेगळं करू शकतो का Works quietly and invisibly. आणि मग अशा प्रकारे ह्या गोष्टी काम करतात शांतपणे आणि अदृश्यपणे. Take this point in your mind. आणि ही गोष्ट जी आहे तुमच्या लक्षात मनामध्ये कोरून ठेवा. It works quietly and invisibly. आणि ते शांतपणे काम करतं आणि अदृश्यपणे काम दिसत नाही कोणाला. Eventually affects everything. पण नंतर ते सगळ्यावर परिणाम करतं. See, small yeast, amount of yeast, आणि छोटस खमीर पूर्ण गोळा फुगवतं. and leaven or yeast speaks of, it's a symbol of sin. आणि म्हणजे खमीर आहे ते खमीर सैतानी पापाचं जे प्रतीक आहे A false doctrine, आणि जे खोटे शिक्षण आहे त्याचं प्रतीक आहे. hypocrisy, ढोंगीपणाचं प्रतीक, corruption. भ्रष्टाचार टेबलाखाली. Little from down. Oh, God did it. You know how God did it? Little from down. आणि And मग God did it. आणि मग आपण म्हणतो की अरे देवानं केलं. कसं देवानं केलं? कारण आम्ही थोडस टेबला खालून दिलं मग देवानं. Everything, if you think of my grandfather who started the Emmanuel school in Sangli, we have right, we should have got her their job. आणि मग माझ्या आजोबांनी जे शाळा इमॅन्युअल इंग्लिश स्कूल जे सांगलीमध्ये आहे ते माझ्या आजोबांनी चालू केलेलं होतं. आम्हाला त्या ज्या जागा होती त्या जागेसाठी योग्य पात्रता असताना आमचा अधिकार असताना आम्हाला नोकरी मिळायला पाहिजे होती. What is the problem, you know? आणि समस्या कुठे होती की टेबला खोलून काही दिलं नाही.
I never interested in. आणि मग मी कधीच त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवलं नाही. Our God is a God of miracle working God. आणि आमचा देव चमत्कार करणारा देव आहे. Who departed the Red Sea for His people. आणि ज्या देवानं त्या तांबडा समुद्र त्याच्या लोकांसाठी दुभागला. Who brought forth the water from the stone rock. आणि मग त्यानं दगडातून पाण्याच्या नद्या वाहिल्या. I believe in that God. आणि मी त्या देवावर विश्वास. If we do something, आणि मग असं काहीतरी करत आहे. Moses could not enter into the Canaan land. आणि मग मोशे त्या कणांमध्ये प्रवेश करू शकला नाही. God told him to raise the staff and command the rock not to hit. आणि मग देवानं त्याला सांगितलं होतं की तुझी काठी उगार आणि त्या दगडाला तू आज्ञा दे, त्याला मारू नको असं सांगितलं We होतं. try unnecessary our efforts. आणि मग आम्ही नको असताना मी जास्तीचं कार्य करायला सांगतो. What God has not told us, we try to do something extra. आणि मग जे देवानं आम्हाला सांगितलेलं नाही ते काहीतरी अधिक करतो आम्ही. Then we say God did it. God never did it. You tried something this way and you're taking the name of God. I don't believe in that. आणि मग तुम्ही म्हणता की देवानं केलेलं आहे, देवानं ते केलेलं नाही. तुम्ही स्वतःचं डोकं लढवलेलं आहे, तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा काहीतरी उपयोग करून केले, मग ते केलं म्हटलं जातं. मी त्याच्यावर विश्वास. I have examples, but I don't want to go too deep into that. आणि माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत तर मला त्याच्यामध्ये अधिक जायचं. But one thing we understand. पण एक गोष्ट आम्हाला समजते. And these days we are talking to each other and glorifying God. आणि ह्या दिवसामध्ये तर आम्ही एकमेकांशी बोलतो आणि देवाचा गौरव करतो. According to my education, my experience, according to my lifestyle, आणि मग माझं जे जीवनशैली आहे किंवा माझं जे शिक्षण आहे, माझा जो अनुभव आहे, I cannot do anything. मी काय करू शकणार नाही. If she is educated, if she has got experience, she could have got the government job. आणि मग माझ्या पत्नीचं ठीक आहे, तिचं शिक्षण आहे, तिचा अनुभव आहे, जर तिला गव्हर्नमेंट जॉब मिळाला असता. She's in a secular field, I'm in spiritual. Okay, think of that. She's in secular field. आणि मग ती ह्या व्यावहारिक जीवनामध्ये आहे आणि मी एकात्मिक जीवनामध्ये आहे, त्यावरती विचार. If she would have got the government job, आणि जर तिला गव्हर्नमेंट जॉब मिळाला असता, I don't think what God is doing for us, we could have done that by the help of this government job. आणि मग मला नाही वाटत की जे देव आमच्यासाठी करत आहे त्या गव्हर्नमेंट जॉब असता तरी सुद्धा आम्ही काही गोष्टी करू शकलो नसतो. But today we know, पण आज आम्हाला माहिती आहे, we understand, आम्हाला समज, we are not puffed by the east. आणि आम्ही त्या खमीरानं फुगलेले नव्हत. We are not corrupted by God's grace. आणि देवाच्या कृपेमुळे आम्ही भ्रष्ट झालेले नाही. By God's grace, we are taking care of that. We will be not corrupted. आणि आम्ही देवाच्या कृपेने त्याची काळजी देखील घेतो की आम्ही भ्रष्ट होऊ नये. Dear people of God, अशा प्रियानो, a little even little east आणि थोडस खमीर refers to a small compromise. आणि मग थोडीशी तोडजोड, Just one wrong teaching. आणि एक छोटस चुकीचं शिक्षण, Just a small sin. आणि एक छोटस पाप. चलता है, चालतं, असू दे, राहू दे. चालते. कोण बघत नाही. Nobody sees us. आणि कोणी आपल्याला काय बघत नाही, सगळ्यांनी डोळे झाकून ठेवले. If we think that when compromised in our life, आणि मग जर आम्ही असा विचार करतो आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही तडजोड करतो, just a small slight doctrine, आणि थोडस एक तत्वज्ञान, छोटस चुकीचं तत्वज्ञान, misleading, चुकीचं मार्गदर्शन, becomes destructive. आणि मग ते आम्हाला फसवणारं बनतं. No such thing as a harmless error or mistake in spiritual life. ख्रिस्ती जीवनामध्ये असं कोणतं पाप किंवा चुकीचं तुम्ही असं समजू नका की त्याचा परिणाम काहीच मला होणार नाही. डोंट टेक ख्रिश्चन लाईफ फॉर ग्रांटेड. आणि ख्रिस्ती जीवन सहज घेऊ नका. I can give you many examples on this. आणि यावरती मी पुष्कळशी उदाहरणं देऊ शकतो. David sinned a sin of adultery. आणि दाविदानं व्यभिचारासारखं पाप केलं. But God did not leave him. पण तरी देवानं त्याला सोडलं नाही. He punished him. His child, through the Beersheba,
That child died. आणि त्याने त्याला शिक्षा दिली. ज्या लेकरू त्या बादशेपासून जन्मलं ते लेकरू मेलं. Our God is a good God. He's a God of love. आणि आपला देव हा चांगला आहे, तो प्रीती आहे. But don't take him for granted. पण त्याला सहज घेऊ नका. He is a consuming fire. आणि तो भस्म करणारा अग्नी आहे. That's why when God has called us for holiness, it is His desire that we walk in holiness. आणि मग ज्यावेळेस देवाने आपल्याला त्या पवित्र पाचारणाला पाचारलेलं आहे, तर ही त्याची इच्छा आहे की आम्ही पवित्रमध्ये जीवन जगावं. Error is never content to stay small. Any mistake is never content to stay small. आणि मग कोणतीही जी चूक आहे ती आम्हाला छोटी अशी समजू नका. And it doesn't stay there as a small. आणि मग ती तिथं छोटीशी राहत नाही. From inside it will grow. आणि आतून ती वाढत जाते. Unrepented sin. Sometimes it is dangerous, dear people of God, in the church. आणि Unrepented sin. मग जे पश्चाताप न केलेलं पाप आहे ते कधी कधी खूप धोकादायक असतं शक्य. Unchecked sin means some things we keep on doing and we neglect that. आणि मग जे काहीतरी गोष्टी आम्ही करत असतो आणि त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो, आपल्याला त्याची जरी जाणीव होत असली तरी. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. Unrepented sin starts small. आणि मग न पश्चाताप केलेलं जे पाप आहे, पाप अगदी छोट्या गोष्टीपासून सुरू होतं, But ends in destruction. आणि त्याचा शेवट नाशामध्ये होतो. The wages of sin is death. आणि पापाचं वेतन हे मरण आहे. So Matthew chapter 6 and verse 6 says, आणि मग ते कृषी वर्तमान याचा 16वा अध्याय आणि 6वं वचन सांगतं. Matthew chapter 16 verse 6. आणि मग ते 16:6. Then Jesus said to them, आणि मग येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, take heed. Then Jesus said to them, take heed, watch, and beware of the leaven of the Pharisees and the Sadducees. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, फरोशी व सद्दुकी यांच्या खमीराविषयी सांभाळा व सावध राहा. This when Jesus was on this earth, आणि म्हणून येशू ख्रिस्त ज्या वेळेस या पृथ्वी तलावरती होता, Jesus condemned these Pharisees, Sadducees. Oh, you hypocrites! आणि मग फरोशी आणि सद्दुकी लोकांना येशू ख्रिस्तानं असं संबोधलं होतं की अहो ढोंग्यानो. So Jesus says, you be careful, take heed, watch, beware of this leaven of the Pharisees and Sadducees. म्हणून येशू ख्रिस्त इथं म्हणत आहे की त्या फरोशी आणि सद्दुकी यांच्या खमीरापासून सावध राहा. So many people in the world are coming like in sheep's clothing, but they are inside their wolves. आणि मग पुष्कळशे लोक या जगामध्ये त्या मेंढराचं कातडं पांघरून येतात, पण अंतःकरणामध्ये ते कोल्ह्यासारखे, लांडग्यांसारखे आहेत. So it says, take heed, watch, beware of the leaven of these Pharisees and the Sadducees. आणि म्हणून इथं वचन सांगितलेलं आहे की फरोशी आणि सद्दुकी यांच्या खमीरापासून सावध राहा. That's why we need to study the word of the Lord, that nothing should come in us. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे की जेणेकरून कोणतीही गोष्ट आमच्यामध्ये येता कामा नाही. By the grace of God, we are standing because we were taught the word of God. आणि देवाच्या कृपेमुळे आज आम्ही उभा आहोत, कारण देवाचं वचन आम्हाला शिकवलं गेलेलं आहे. When the word came to us, we took hold of that. We never shaken up in that. आणि मग जे योग्य वचन आमच्याकडे आलं, त्या वचनाला आम्ही धरून ठेवलं, त्यावरती कधी आम्ही हल्लो डगमगलो नाही. Many prophecies came to me, आणि पुष्कळशा भविष्यवाण्या माझ्याकडे आल्या, but I did not depend upon their prophecy. आणि पण मी त्यांच्या भविष्यवाणीवरती मी अवलंबून नाही राहिलो. I received it from the Lord and it was a confirmation for me. आणि मग मी देवाकडून ते मला आले आणि ती माझी खात्री होती. So that's why we need our prayer life to increase and read and meditate upon the word of the Lord. आणि म्हणून आमचं प्रार्थनामय जीवन जे आहे ते देवाच्या वचनावरती मनन करणारं आणि देवाच्या वचनावर चालणारं असं पाहिजे. Turn with me to 1 Corinthians chapter 5 verse 7.
आणि पहिले कोरिंथीयचा 5वा अध्याय आणि 7व्या वचनाकडे मी जाऊयात. 1 Corinthians chapter 5 verse 7. पहिलं कोरिंथीयचा 5वा अध्याय आणि 7वं वचन. Therefore purge out all leaven, and that you may be a new lump, since you truly are unleavened. For in Christ our Passover was sacrificed for us. 1 Corinthians chapter 5 verse 7. तर जुने खमीर काढून टाका, यासाठी की जसे तुम्ही बेखमीर आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण ख्रिस्त जो आमचा वलांडण तोही आमच्यासाठी यज्ञार्पण आहे. Jesus is been sacrificed for us. आणि येशू ख्रिस्त हा आमच्यासाठी तो अर्पणाचा कोकरा आहे, तो यज्ञार्पण आमचा आहे. When God has set us free, आणि ज्यावेळेस देव आम्हाला रिक्त करतो, मोकळं करतो, so why we have to sit there? आणि मग का आम्ही तिथंच बसावं? Why we have to sit there and sin? आणि मग का आम्ही तिथंच बसावं आणि पाप करावं? Therefore purge out all leaven, that you may be a new lump. आणि मग इथं वचन सांगितले की यास्तव तुम्ही जर तुम्ही जुने खमीर काढून टाका, कारण जसं तुम्ही बेखमीर गोळा आहे तसा तुमचा गोळाही नवीन असा. Hallelujah. Hallelujah. That is what God expects, that we should become a new lump, a new creation in Christ Jesus. आणि मग हे देव आमच्याकडनं अपेक्षा करत आहे की आम्ही प्रभूमध्ये नवजीवन धारण करावं, नवीन आमचं जीवन असावं, नवा गोळा आमचा तयार व्हावा. GNT translation says, you must remove, take off the old yeast of sin, that you will be entirely pure, a new lump. आणि मग कारण जुन्या त्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्यामधलं जे पाप आहे, जे जुनं खमीर आहे ते काढून टाका, की जेणेकरून तुम्ही संपूर्ण रीतीनं पवित्र व्हावं. Hello. The scripture doesn't say God will take out that. वचन असं सांगत नाही की देव ते काढून टाकेल. Hello. लक्ष द्या. What it says? 1 Corinthians 5:7. आणि पहिले कोरिंथीयचा 5वा अध्याय 7वं वचन काय सांगत? GNT translation says, you must remove, take off the old yeast of sin. आणि जयंती दास ट्रान्सलेशन मध्ये म्हटलेलं की तुम्ही ते जुने खमीर काढून टाकलेच पाहिजे. Dear people of God, what I was, nobody knew. आणि माझ्या प्रियानं मी काय होतो हे कोणालाच माहित नाही. What you are, what you're thinking, nobody knows it. आणि मग तुम्ही काय आहात, तुम्ही काय विचार करत आहात कोणालाच माहित नाही. You know yourself and God knows it. आणि तुम्ही स्वतःला तुम्हाला ते माहिती आहे, देवाला ते माहिती आहे. Isn't it? बरोबर आहे का? मी माझ्या आई बापासाठी एक सद्गुण गुणी बाळ होतो. I was a child, innocent, holy child for my family. आणि माझ्या परिवारासाठी एक गुणी लेकरं होतं, सद्गुणानं भरलेला असं. पण One day the blast took in our family. एक दिवस तो स्फोट आमच्या परिवारामध्ये झाला, गुण बाहेर आली सगळी. आरवडगी तुमचं पोरग हे करामत करावं नाही बघा. चाकू घेऊन माझ्या पोराला त्याच्या शाळेमध्ये आले मारायला. That is a part of it. That is not actually sin. I'm telling you that. आणि मग तो तसा एक भाग होता, ते काय पाप, हा खरं पाप ते नव्हतं. Inside what the sin are there, nobody knows. This is outside sin. आणि मग जे आतमध्ये विचारांमध्ये जे पाप होती ते कोणालाच माहित नाही. हे जे बाहेर त्याची कृती घडली हे सगळ्यांना कळालं. When I found my God, ज्या वेळेस माझा देव मला मिळाला, I took out that sin. आणि मग ते पाप मी घेतलं, Old lump I took out and threw up. आणि मग जे जुनं खमीर होतं ते मी काढलं आणि बाहेर फेकून दिलं. One hit, 2 pieces. आणि एक घाव 2 तुकडे. That is a commitment to my God. आणि हे माझ्या देवाला माझं
समर्पण होतं no compromise life. आणि तडजोडीचं जीवन नाही. Suppose if I don't know, I don't remember, but if I done anything, God knows it, I done it in innocency. आणि मग मला माहित नाही, मी स्वतःला हे करते, पण जर काही मी केलं असेल तर देवाला मी पाप म्हणून झाडून पोचून केलं नाही, त्या नॅचरल याच्यामध्ये मी काय गोष्टी केल्या असतील. It was a desire to love the Lord. आणि अंतःकरणामध्ये एकच इच्छा आहे की देवावरती प्रेम करा. Now I understand our God is a holy God and He has called us with the holiness. आणि मग आता मला हे समजतं की आमचा देव पवित्र आहे आणि त्या पवित्र पाचांना त्याला मला बोलवलेलं But आहे. as I experience the presence of God, touch of the Lord in my life, I decided to follow it and say, don't do the things of the world. पण जसं मी देवाचा अनुभव माझ्या जीवनामध्ये घेतला, त्याचा स्पर्श माझ्या जीवनामध्ये मी अनुभवला, मी ठरवलं आणि परमेश्वराच्या साठी माझं जीवन समर्पित करून जे जुनं होतं ते काढून टाकलं. What is there inside some, especially I don't know. आणि मग माझ्या पत्नीच्या अंतःकरणामध्ये काय मलाही माहित नाही, In my heart, what I have, she does not know. आणि माझ्या अंतःकरणामध्ये काय आहे हे तिला माहित नाही, I cannot remove from her heart. आणि तिच्या अंतःकरणातनं मी काढून घेऊ शकत नाही. Okay, suppose any dirt is there, anything is there, you can just do that. आणि मग जर समजा बाह्य रूपावरती काहीतरी धूळ पडलेली आहे तर आम्ही झटकू शकतो, But inside, पण आतमध्ये nobody can remove. कोणीच काढू शकत. God says, remove, take off the old yeast of sin. आणि मग देवाचं वचन आम्हाला सांगतं की जे जुनं खमीर तुमच्यामध्ये आहे ते काढून टाका. God demands purity. आणि देवाची इच्छा जी आहे ती पावित्र्य त्याच्याकडनं अपेक्षा करतो तो आमच्या, Because He is a holy God. कारण तो पवित्र आहे And nothing is impossible. आणि कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. Can we change? Yes, we can change. आणि काय आपण स्वतःला बदलू शकतो? होय, आम्ही बदलू शकतो. Can we become righteous? Yes, not by ourselves, but by the grace of God. काय आम्ही नीतिमान बनू शकतो? होय, आम्ही बनू शकतो, स्वतःच्या कर्तृत्वाने नव्हे तर देवाच्या कृपेने. Oh, that's why I said, I can do all things through Christ Jesus who strengthens me. आणि पाऊल जे म्हणत आहे की Paul, Apostle Paul. आणि प्रेषित पाऊल जे आहे ते म्हणत आहे की मी सर्व गोष्टी त्याच्या कृपेमुळे मी करू शकतो. We can do everything आणि आपण हे सगळं काही करू शकतो through Christ Jesus. येशू ख्रिस्ताच्या द्वारे. We can overcome sin. आणि आम्ही त्या पापावरती विजय मिळवू We शकतो can overcome all the bad habits. आणि आमच्या सर्व चुकीच्या सवयींवरती आम्ही विजय मिळवू शकतो. Not with our own strength, आणि आम्ही स्वतःच्या ताकदीवर नव्हे but by the grace of God and with His divine strength. पण देवाच्या कृपेमुळं आणि त्याच्या सामर्थ्यामुळे, Because He is a holy God. कारण तो पवित्र देव आहे. And when we desire to walk in His holiness, आणि मग ज्यावेळेस आमची इच्छा असते की आम्ही त्याच्या पावित्र्यामध्ये आम्ही He चालावं. is there to cleanse us and wash away from all our sins. आणि मग तो तिथं आहे जो आम्हाला शुद्ध करू शकतो आणि सर्व पापापासून आम्हाला मुक्त करू शकतो. Dear people of God, माझ्या प्रिय, salvation is followed by holy living. आणि मग तारण जे आम्ही म्हणतो ते आम्ही त्याच द्वारे प्राप्त करू शकतो, ज्या पवित्र जीवनाच्या द्वारे. Now when we are saved, आणि ज्यावेळेस आमचं तारण झालं then our holy life begins. आणि तिथून आमचं पवित्र जीवनाची सुरुवात झाली. Our holy living begins. आमचं पवित्र जे रोजचं जीवन आहे ते सुरू झालं. If we say, listen carefully, if we say, I am saved, I have accepted Jesus into my life. आणि मग जर आम्ही म्हणतो की माझं तारण झालेलं आहे, मी येशू ख्रिस्ताचा माझ्या जीवनामध्ये मी स्वीकार केलेला आहे. A person who claims that I have been saved by the blood of Jesus, आणि जो व्यक्ती हा दावा करतो की मी येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे पवित्र झालेलो आहे, I am telling you that his life will be never the same. He will live a holy life pleasing unto God. आणि मग मला सांगू द्या की त्याचं जीवन तसंच राहणार नाही. तो परमेश्वराच्या जीवनासाठी तो स्वतःला पवित्रतेमध्ये बदलेल. Turn with me to the book of Titus, chapter 1, verse 9. आणि तिथाच पत्र याचा पहिला अध्याय आणि 9व्या वचनाकडे आम्ही वळूया. Book of Titus, chapter 1, verse 9.
holding fast the faithful word as he has been taught, that he may be able by sound doctrine both to exhort and convict those who contradict. Titus chapter 1 verse 9. नाही. शिकलेले विश्वसनीय वचन धरून राहणारा असा तो असावा, यासाठी की त्याने शुद्ध शिक्षणाने बोध करण्यास आणि अडवणाऱ्यास कुंठित करण्यासही शक्तिमान व्हावे. Holding fast the faithful word as he has been taught, that he may be able by sound doctrine both to exhort, convict those who contradict. आणि शिकलेले विश्वसनीय वचन धरून राहणारा असा तो असावा, यासाठी की त्याने शुद्ध शिक्षणाने बोध करण्यास आणि अडवणाऱ्यास कुंठित करण्यासही शक्तिमान व्हावे. It is God's desire that we should hold fast the faithful word as has been taught us. आणि मग जे वचन जे आम्हाला शिकवलेलं आहे, जे विश्वसनीय आहे, ते आम्ही धरून ठेवणारे असावं अशी देवाची इच्छा आहे. LITV translation says, clinging to the faithful word according to the teaching. आणि मग वचनानुसार, शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन आहेत त्याला धरून ठेवा असं हे ट्रान्सलेशन आम्हाला दुसरं सांगतं. CBE translation says, they must pay attention to the trustworthy message, reliable message as it has been taught. आणि सीबी ट्रान्सलेशन जे आहे ते आम्हाला सांगतं की जे विश्वसनीय संदेश आहेत, जे शिक्षण आहे, जे दिलेलं आहे, त्याच्याकडे आम्ही ते धरून ठेवावं, ते आत्मसात करावं. Pay attention. They must pay attention आणि त्याकडे लक्ष पुरवावं. to the trustworthy message. आणि जे विश्वसनीय संदेश आहे. I was born in a Christian family. आणि मी ख्रिस्ती परिवारामध्ये जन्मलो We were also taught the word of God, आणि आम्हालाही वचन शिकवलं गेलं होतं, but our life never changed. पण आमचं जीवन बदललं नाही. But when God touched my life, पण ज्यावेळेस देवानं माझ्या जीवनाला स्पर्श केला when the trustworthy message came to us, a reliable message, आणि मग तो योग्य शिक्षण, जे विश्वसनीय संदेश माझ्यापर्यंत आला I paid attention to that. आणि मी त्याच्याकडे लक्ष पुरवलं. God's word translation says, he must be devoted to the we teach. आणि मग त्या जो दुसरा आणखीन एक भाषांतर आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की जे आम्ही शिकवतो त्याला तुम्ही समर्पित असे असावं. We must be आणि आम्ही devoted to the teaching. आणि त्या शिक्षणाला आम्ही समर्पित असावं. Dear people of God, माझ्या प्रियानो, sometimes we sat hours together, nights together to study the word of the Lord. आणि कधी कधी आम्ही तासन तास रात्रभर वचनाचं वरती मनन करण्यासाठी बसतो. I thank God for the those who have invested in our life. आणि मग मी देवाला धन्यवाद देतो की ज्या लोकांनी आमच्या जीवनामध्ये पेरणी केलेली आहे. All the way from New Zealand, Anthony Walton, his pastor's name is, he came and preached the word, invested into my life. आणि न्यूझीलंड वरनं पास्टर अँथोनी आणि वॉल्टर हे तिथून इथं आले, त्यांनी ते संदेश दिले आणि माझ्या जीवनामध्ये त्यांनी पेरणी केली. It was so an honor and privilege to meet him again in Baroda, Gujarat. We did ministry together. आणि मग हे माझ्यासाठी खूप महत्वाची अशी गोष्ट, आदराची गोष्ट होती आणि संधी होती माझ्यासाठी की पुन्हा मी त्यांना बरोडा गुजरात मध्ये मी भेटलो आणि एकत्रित मी सेवा केली. I thank God for the even media, Facebook we have got now. Through that also we are able to connect to the many people. आणि मग मी आज जे सोशल मीडिया आहे
त्याला त्यासाठी देखील धन्यवाद देते की फेसबुकमुळं आणि व्हॉट्सअपमुळं आज पुष्कळशा लोकांशी मी पुन्हा जोडले गेलेले आहोत. I've never forgotten people, those who have invested in my life. आणि मग मी कधीच त्या लोकांना मी विसरलो नाही ज्या लोकांनी माझ्या जीवनामध्ये पेरणी. You know, pastor, there is a pastor, they are related to Praveen also, the Praveen, Nand, Shekhar Nand. He आणि used to come. Still we go, sit with him, discuss, we talk, we study the word of God together. आणि मग शेखर नंद म्हणून एक आहे जे आपल्या प्रवीण नंद यांचे देखील नातलग आहेत ते यायचे आणि बऱ्याच गोष्टी आम्ही एकत्रित बसून आम्ही चर्चा करायचो. I thank God. मी देवाला धन्यवाद देते. We were devoted to learn, study the word of the Lord. आणि आम्ही देवाच्या वचन शिकण्यासाठी आम्ही समर्पित असे होतो. We paid attention. आम्ही लक्ष पुरवलं. And another reason is, आणि मग दुसरं कारण जे आहे as they taught us, we jotted down in our diaries. आणि मग जे त्यांनी शिकवलं ते आम्ही आमच्या डायरीमध्ये नमूद करून ठेवलं. We had a habit, still I have a habit to note it down and to study again. आणि मग अजूनही माझी सवय आहे की मी ते लिहून ठेवतो आणि पुन्हा मी त्याच्यावरती मनन करतो. Why we have to study the word of the Lord? का मला देवाच्या वचनावरती मनन करायला पाहिजे? Dear people of God, माझ्या प्रियानो, listen carefully. लक्षपूर्वक ऐका. A tiny drop of poison can spoil the whole water can. आणि एक छोटासा थेंब विषाचा जो आहे त्या संपूर्ण जे भरलेलं पाणी आहे त्याला बाधवू शकतो. Isn't it? बरोबर आहे. Small bite of a snake आणि एक सापाचा एक छोटासा दंश can kill us. तो आम्हाला मारू शकतो. That's why we have to be very careful. आणि म्हणून आम्हाला खूप काळजीपूर्वक असलं पाहिजे. That's why we have to study the word of the Lord and know. आणि म्हणून आम्हाला स्वतः वचनावरचं मनन करायला पाहिजे आणि हे जाणून घ्यायला पाहिजे. Is invisible at first, आणि मग जे सुरुवातीला जे खमीर आहे ते आम्हाला दिसून येत नाही, but unstoppable once mixed. पण आम्ही एकदा जर ते खमीर ते मिसळलं त्या गोळ्यामध्ये तर त्याची वाढ आम्ही थांबवू शकतो. Can you stop that? काय तुम्ही थांबवू शकता ते? No. नाही थांबवू शकत. Salvation is by grace alone, आणि मग तारण हे कृपेमुळे आहे through faith alone, आणि विश्वासाच्या द्वारे आहे in Christ alone. आणि ख्रिस्तामध्येच आहे. What we allow in small measure today आणि मग ज्या छोट्या गोष्टी आम्ही ज्या आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारतो can destroy our faith tomorrow. आणि मग ते उद्या आमच्या जीवनाचा विश्वास नाश करू So शकतो. that's why we have to be very careful in the world today. आणि म्हणून आज आम्ही जगामध्ये खूप काळजीपूर्वक असलं पाहिजे. As we walk a Christian practical life, आणि जसं आम्ही ख्रिस्ती जे रोजचं जीवन व्यावहारिक जीवन जगत आहोत. dear people of God, माझ्या प्रियानो, beware of the false teaching as you walk day-to-day life with the Lord. आणि मग जसं तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये ख्रिस्ती जीवनावर जे चालत आहात चुकीच्या शिक्षणापासून देखील सावध राहा. It is good